आम्ही मार्गकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशूने संधी दिधरी, प्रभू येशूने संधी दिधरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली, टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन एस्तेर याचा 7वा अध्याय 2 ते 6 ही वचने, एस्तेर 7 2 ते 6 ही वचने. दुसऱ्या दिवशी भोजन समयी द्राक्षरस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी ती प्रमाणे करण्यात येईल. मग एस्तेर राणी म्हणाली, महाराज, मजवर आपली कृपा दृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकास प्राणदान द्यावे, हाच माझा अर्ज व विनंती आहे. माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे. आम्ही केवळ दास-दासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते. तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती. अश्वरोष राजाने एस्तेर राणीस विचारले, असे करण्याचा हिया करणारा कोण व तो कोठे आहे? एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून पुसाल तर हा दुष्ट हामानच. हे ऐकून राजा व राणी यांच्या पुढे हामान घाबरला. देवा वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण एस्तेरचे पुस्तक अध्याय 7 वचने 2 ते 6 या ठिकाणात आपण वाचलेले आहोत. आणि आम्ही एस्तेरच्या पुस्तकामध्ये पाहत आहोत की जी यहुदी जाती आहे, जे देवाचे लोक आहेत, त्या ठिकाणात मोठ्या संकटामध्ये फसलेले आहेत आणि त्या संकटातून सोडवण्याकरता देवाने एस्तेर राणीला पुढं केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की एस्तेर राणी जी आहे ती राजाकडे एक निवेदन करत आहे, ती राजाला सांगत आहे, त्या राजाचे मन पलटवलेलं आहे. एस्तेरनी जेव्हा त्या राजाकडे निवेदन सांगितलेलं आहे, त्या
निवेदन राजाने ऐकून घेतलेलं आहे आणि एस्तेरनी ज्या गोष्टी तिला राजाला सांगितलेल्या आहे त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष लावलेलं आहे. जर तुम्ही आणि मी घुटणे टेकणार नाही, तुम्ही आणि मी प्रार्थना करणार नाही, तर देवाची सेवा वाढणार नाही. आणि माझे प्रियांनो, मंडळांमध्ये बेदारी येणार नाही. आज मंडळांमध्ये बेदारी यावी म्हणून आम्हाला प्रार्थना करायची आहे. मंडळांमध्ये संजीवन यावं म्हणून आम्हाला प्रार्थना करायची आहे. आम्हाला प्रार्थना करायची आहे की लोकांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून आम्हाला प्रार्थना करायची आहे. आमचा देव जो सृष्टीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे, माझे प्रियांनो, निश्चित तो आमची प्रार्थना ऐकेल. आम्ही पाहतो की यहुदी लोकांच्या सुटकाऱ्यासाठी ज्या प्रकारे देवानी एस्तेर राणीला पुढं केलं, आज आम्हाला जगातील जे लोक अंधकारात आहेत, जे लोक आज माझ्या प्रियांनो देवापासून दूर आहेत, ज्यांना सत्याची ओळख नाही, आज देव तुम्हाला आणि मला उभा करत आहे. आज तुम्हाला आणि मला देवापुढे घुटणे टेकण्याची गरज आहे. आज तुम्हाला आणि मला प्रार्थना करण्याची गरज आहे. आज तुम्हाला आणि मला माझ्या प्रियांनो करवळ्यांनी भरण्याची गरज आहे. जे लोक अंधकारात आहेत, जे लोक शैतानाच्या बंधनात आहेत, जे लोक पापामध्ये आहेत, ज्या लोकांचं आज तारण झालेलं नाही, माझ्या प्रियांनो, त्या लोकांसाठी आम्हाला करवळ्यांनी भरणं गरजेचं आहे. त्या लोकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू, आज प्रभू त्या लोकांना सत्याची ओळख होऊ दे, त्या लोकांना सत्य कळू दे, जे अंधकारात आहेत, जे प्रभू अनेक प्रकारच्या श्रापामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या संकटामध्ये आहेत. प्रभू परमेश्वरा, त्यांना सत्य कळू दे. आणि निश्चित जेव्हा आम्ही देवाकडे घुटणे टेकू, जेव्हा विश्वासाने देवाकडे जाऊ, जेव्हा विश्वासाने आम्ही प्रार्थना करू, आमचा परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्ही सर्वांनी देवाकडे घुटणे टेकणं खूप गरजेचं आहे. देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या लोकांकडे आज पाहूया आम्ही, जे भारतामध्ये माझ्या प्रियांनो अंधकारामध्ये आहेत, बिमारीमध्ये आहेत, गरिबीमध्ये आहेत, चिंतेमध्ये, समस्यामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत. त्या लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाकडे जाऊन आम्हाला छुटकाऱ्याचा मार्ग आम्हाला देवाकडे सुटकाराच्या मार्गाची आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आम्ही अशी प्रार्थना करणार नाही तर माझ्या प्रियांनो आज लोक नाश होतील. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रार्थना करणं गरजेचं आहे. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही प्रार्थना करतो, ज्या प्रकारे तू एस्तेरला पुढं केलंस प्रभू तुझ्या लोकांना सोडवण्याकरता, त्याच प्रकारे आज आम्ही प्रार्थना करतो. आम्ही पुढे यावं, आम्ही आमच्या लोकांकरता प्रार्थना करावी, आमच्या लोकांकरता आम्ही घुटणे टेकावं, जेणेकरून ते लोक पण प्रभू अंधकारातून बाहेर पडतील, ते लोक पण प्रभू तुझ्यावर विश्वास करतील आणि त्यांचं तारण होईल. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो, नतमस्तक होतो. आमची प्रार्थना ऐक प्रभू, आणि तुझ्या नावाचं गौरव तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे करून घे. आभार मानतो, प्रार्थना ऐकलंस, येशूच्याच नावात मागतो, म्हणून तो स्वीकार कर. आमीन. विचार कर अंतरी, काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.